प्रवृत्ती ही पार्टीमध्ये चालणार नाही, हीच भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांची आहे. काही नगरसेवक त्यांची नाराजी अशी आहे की पहिले निदान आम्हाला पद्धत दिली जात होती, विचारलं तरी जात होतं, इथं आलो आणि आता कोणी विचारत नाही, अशी नाराजी आहे. मी आता पुढच्या दौऱ्यामध्ये निवडून आलेले नगरसेवक आणि दुर्दैवानं पराभूत झालेले नगरसेवक यांची देखील बैठक आहे. महापालिकेने जे अपयश मिळाले त्याबद्दल देखील आपण काही पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता, कारण पाहिजे तसं यश मिळालं नाही. पहिली गोष्ट अशी आहे की आपल्या किती अपयश असेल, परंतु उठाव केल्यानंतर या 3.5 वर्षानंतरच्या निवडणुका होत्या. एकतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तुमच्याच माध्यमातून आम्ही बघत होतो, तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकत होतो की आमच्यावर कशा पद्धतीने युबीटीनं टीका केली आणि युबीटीचं जे काय म्हणणं होतं की शिवसेना हा त्यांचाच पक्ष आहे, ते मतदारांनी सपशेल नाकारलं आणि शिवसेना हा वंदनीय बाळासाहेबांचा पक्ष आहे आणि तो पक्ष माननीय एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्याच विचारानं पुढे घेऊन जात आहेत. हे लोकांना कळल्यामुळं आम्हाला 2 नंबरचा पक्ष म्हणून मान्यता महाराष्ट्रामध्ये मिळाली. यापूर्वी लोकसभेलाही तोच अनुभव होता, महापालिकेलाही तोच अनुभव होता, तुमचा मित्र पक्ष भाजप हा तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत ताटकळत ठेवतो, ऐनवेळी रीती करतो. लोकसभेला त्याचा फटका तुमच्या पक्षाला बसला, महापालिकेतही बसलेला आहे. मग त्याच भाजपसोबत तुम्ही म्हणताय की पुन्हा जिल्हा परिषदेतला आम्ही एकत्र लढणार, एकला चिलोडच्या नारायण असं नेमक्या स्ट्रॅटेजी काय आहे त्याबाबत? मी तुम्हाला असं म्हटलं की महायुतीनंच आम्हाला निवडणुका लढवायच्या आहेत, परंतु प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष मोठा करण्याचा हा 100% अधिकार आहे. आमची मंत्र्यांची जी समन्वय समिती तिन्ही नेते मंडळींनी केलेली आहे, त्याच्यामध्ये मी आहे, दादासाहेब भुसे आहे, त्याच्यानंतर गिरीश महाजन आहे, चंद्रशेखर बावनकुळे आहे, छगन भुजबळ साहेब आहेत आणि हसन मुश्रीफ साहेब आहेत आणि शंभूराज आमचे देसाई आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा ही आमच्या 4 भिंतीच्या आत होत असते. भविष्यामध्ये अशी कार्यकर्त्यांमध्ये कटुता राहणार नाही किंवा पदाधिकाऱ्यांमध्ये कटुता राहणार नाही याची दक्षता समन्वय समिती म्हणून आम्ही घेतो आणि त्याची बैठक कालच मुंबईमध्ये झाली. परंतु युती निवडणुकीच्या तोंडावर युती तोडली जाते, अगदी तुमची तयारी असते युती याची सगळी चर्चा आमची समन्वय समितीमध्ये झाली. जी समन्वय समितीमध्ये काय काय चर्चा झाली काय प्रसारमाध्यमांकडे द्यायची नसते, पण या सगळ्या गोष्टीवर आमची समन्वय समितीमध्ये चर्चा झाली. महापालिका निवडणुकीच्या वेळेत अशी समन्वय समिती नव्हती, नक्कीच समन्वय समिती होती, पण कदाचित त्या समन्वय समितीमध्ये समन्वय नव्हता असं आपण बोलू, म्हणून आम्ही काही पदाधिकाऱ्यांना खालच्या दोष देत नाही. पण आता ही जी निवडणूक झाली त्याची पुनरावृत्ती भविष्यामध्ये होऊ नये यासाठी काल आमची पहिली बैठक झाली. नव्यानं निवडून आलेले नगरसेवक आहेत, त्यांना महानगरपालिकेत निधीची चणचण आहे आणि त्यामुळे त्यांना कामं करताना अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे केवळ नगरसेवकच नाही तर त्यांच्याबरोबर काम करणारे कार्यकर्ते देखील पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. नाराज पक्षात कोण नाही आहे, पण जी काय निधी संदर्भातली नाराजी असेल, आता योगायोगानं महानगरपालिका महापौर देखील महायुतीचे आहेत, उपमहापौर आमचे शिवसेनेचे आहेत, ते त्यांची भूमिका मांडत असतील, परंतु संपूर्ण ओव्हरऑल खातं जे आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. त्याच्या बाबतीमध्ये देखील आमची समन्वय समितीमध्ये जी काय चर्चा व्हायची ती आमची चर्चा झालेली आहे, ती सगळी जाहीरपणाने मी सांगत नाही, परंतु ही आता नाराजी राहू नये म्हणून समन्वय समितीने कालच काही धोरणात्मक आम्ही शासनाकडनं निर्णय घेतलेले आहेत. ते 8-10 दिवसामध्ये जिल्ह्यापर्यंत येतील आणि सगळी कोणाची जर नाराजी असेल, भाजपची असेल, शिवसेनेची असेल, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची असेल, ते सगळी करू. कुंभमेळ्याच्या कामांमध्ये देखील विश्वासात घेतलं जात नाही तुमच्या पक्षातल्या नगरसेवकांना, लोकप्रतिनिधींना. या सगळ्यावर तुम्हाला जे जे काय प्रश्न विचारायचे आहेत, विचारलेले आहेत, विचारायचे आहेत, या सगळ्या संदर्भात आमची काल समन्वय समितीमध्ये चर्चा झाली. राज्य सरकारने दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मराठी भाषा म्हणून, मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझी स्पष्ट भूमिका अशी आहे की मराठीत राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी आली पाहिजे, त्याच्यामध्ये काही वावगं नाही. जर जिल्हाधिकारी होत असताना मराठीचा पेपर देऊन मराठी बोलता येतं म्हणून रुजू होत असेल तर मराठी माणूस म्हणून राहण्यासाठी काही फरक पडत नाही. महाराष्ट्रात राहणारा माणूस हा मराठी बोलला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आता भाषा संचालनालयाच्या मार्फत अशा पद्धतीची परीक्षा हिंदीची का घेतली जाते याची मी 100% माहिती घेईन आणि जायच्या अगोदर तुम्हाला उत्तर देईल. पण हे एकत्रित योग्य वाटतं, आपण चौकशी करा. मी सांगतो ना, आता कसं आहे जे मला माहिती नाही त्याच्यावर आपलं मत सुरुवातीलाच प्रकट करणं योग्य नाही, पण मी इथे संध्याकाळपासून आहे, संध्याकाळी जायच्या अगोदर मी तुम्हाला या बाबतीचा खुलासा करून जाईल. पक्ष म्हणून भूमिका का हिंदी सक्तीची व्हावी की माहिती तर नाही? घेतो साहेब, सक्तीची व्हावी की नाही? माहिती तर घेतो, आधी माहिती तर घेतो. हिंदीची परीक्षा सक्तीची केली का, कशासाठी केली, त्याच्यामागचा उद्देश काही माहिती तर घेतो.
साहेब मधल्या काळामध्ये ऑपरेशन टायगर याच्यामध्ये समन्वय झाला. म्हणजे सरकार जे सत्य टाकतो नाही, पण याच्यामध्ये त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जात नाही का? आपण काहीतरी ग्रह दूषित करून झालेला आहोत आमच्या सरकारबद्दल. आमच्यामध्ये समन्वय नाही किंवा काही नाही असं काही असं म्हणणं नाही. मी काय सांगितलं की जो प्रश्न मला विचारला त्याची माहिती तर मला पाहिजे. आणि माहिती नसताना मंत्री म्हणून मी बोलणं हे योग्य नाही. मी काय सांगितलं, मी थोडा दिवस नाशिकमध्ये आलो. मी जर तुम्हाला भेटलो नाही तर त्याचा खुलासा प्रसिद्धीपत्र काढून तुमच्याकडे देईल. जे माहिती नाही ते बस त्याच्यावर आर्ग्युमेंट करणं योग्य नाही. उबाटाचे मधल्या खासदार काळामध्ये- संजय दिना पाटील यांची एकनाथ शिंदे साहेबांनी भेट घेतली अशा प्रकारची चर्चा आहे. नेमकं काय कारण आहे भेट? काही चर्चा नाही. तुमच्याच माध्यमातून टी व्हीवरनं आम्ही बघितलं की ते शिंदे साहेबांच्या गाडीमध्ये बसलेले होते. परंतु प्रसंग कुठचा होता हा देखील आपण विचार करणार असतो. शिंदे साहेब हे अतिशय संवेदनशील नेतृत्व आहे. जेव्हा संजय राऊत साहेब आजारी होते त्यावेळी देखील त्यांच्या बंधूंना स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी फोन केला होता. एवढी भावनिकता त्यांच्यामध्ये आहे. आणि संजय दिना पाटलांच्या पत्नींचा अपघात झाल्यानंतर त्यांना बघायला जाणं आणि त्याच्यासाठी संजय दिना पाटील हे गाडीमध्ये बसणं आणि राजकारण हे दोन भिन्न भाग आहेत. मला असं वाटतं की साहेबांमध्ये असलेली संवेदनशीलतेचं ते प्रतीक आहे. ऑपरेशन टायगरचं मध्ये राज्यामध्ये खूप चर्चा झालेली होती. येणाऱ्या काळामध्ये ऑपरेशन टायगरची परत पुनरावृत्ती होईल असं वाटतंय का? अशी काही बातमी आहे का? नाही, ऑपरेशन टायगर हे तुम्ही केलेलं नामकरण आहे. बरोबर आहे. रोज आज जरी तुम्ही संध्याकाळी नंदनवनला किंवा कुठं साहेबांच्या ऑफिसला किंवा बाळासाहेब भवनला जरी तुम्ही फोन करून विचारला तरी पक्षप्रवेश सुरूच आहे. त्याच्यासाठी काही टायगर ऑपरेशनची गरज नाही. तुमचा जो प्रश्न आहे तो थेट खासदारांपर्यंत पोहोचतो याचं मला पूर्ण कल्पना आहे. पण याच्यावर स्पष्ट साहेबांनी भूमिका घेतलेली आहे की एखाद्याला भेटण्यासाठी मला काय गोपनीय भेटायची आवश्यकता नाही. मी साहेबांना मी जाहीर सगळ्यांना भेटलेलो आहे. परंतु त्या खासदारांच्या बाबतीमध्ये कुठेही बैठक झालेली नाही, कुठेही गुपित मिटिंग झालेली नाही. त्याच्यामुळे ते